नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे उत्कर्ष अकॅडमी यूट्यूब चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पद्म पुरस्कार 2026 यावर आधारित अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे, जे पोलीस भरती 2025 तसेच MPSC, PSI, STI, तलाठी, ग्रामसेवक या सर्व परीक्षांसाठी खूपच उपयुक्त आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया. प्रश्न पहिला. पद्म पुरस्कार 2026 मध्ये एकूण किती व्यक्तींना सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे ऑप्शन सी, 131. 2026 साली एकूण 131 नागरिकांना विविध पद्म पुरस्कार देण्यात आले. प्रश्न दुसरा. पद्म पुरस्कारांची घोषणा दरवर्षी कोणत्या दिवशी केली जाते? उत्तर आहे ऑप्शन सी, 26 जानेवारी. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते. प्रश्न तिसरा. खालीलपैकी कोणता भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, पद्मविभूषण. भारतरत्न नंतर पद्मविभूषण हा दुसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे. प्रश्न चौथा. पद्मविभूषण 2026 मध्ये सिनेमा क्षेत्रासाठी कोण सन्मानित झाले? उत्तर आहे ऑप्शन बी, धर्मेंद्र. दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना सिनेमा क्षेत्रातील योगदानासाठी पद्मविभूषण देण्यात आला. प्रश्न पाचवा. पद्मविभूषण 2026 मध्ये सार्वजनिक सेवा क्षेत्रासाठी कोण सन्मानित झाले? उत्तर आहे ऑप्शन बी, व्ही.एस. अच्युतानंद. माजी मुख्यमंत्री व्ही.एस. अच्युतानंद यांना सार्वजनिक सेवेसाठी पद्मविभूषण मिळाला. प्रश्न सहावा. पद्मविभूषण 2026 मध्ये संगीत कला क्षेत्रासाठी कोण सन्मानित झाले? उत्तर आहे ऑप्शन ए, एन राजम. ज्येष्ठ व्हायोलिन वादक एन राजम यांना कला क्षेत्रात पद्मविभूषण देण्यात आला. प्रश्न सातवा. पद्मविभूषण 2026 मध्ये कायदा क्षेत्रासाठी कोण सन्मानित झाले? उत्तर आहे ऑप्शन ए, के.टी. थॉमस. माजी न्यायमूर्ती के.टी. थॉमस यांना कायदा क्षेत्रातील योगदानासाठी पद्मविभूषण मिळाला. प्रश्न आठवा. पद्मविभूषण 2026 मध्ये साहित्य व शिक्षण क्षेत्रासाठी कोण सन्मानित झाले? उत्तर आहे ऑप्शन ए, पी. नारायणन. साहित्य व शिक्षण क्षेत्रासाठी कार्यासाठी पी. नारायणन यांना पद्मविभूषण देण्यात आला. प्रश्न नववा. पद्म पुरस्कार कोणत्या प्रकारचे पुरस्कार आहेत? उत्तर आहे ऑप्शन सी, नागरी. पद्म पुरस्कार हे भारताचे नागरी पुरस्कार आहेत. प्रश्न 10वा. पद्म पुरस्कार कोण देतात? उत्तर आहे ऑप्शन बी, राष्ट्रपती. पद्म पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केले जातात. प्रश्न 11वा. पद्मविभूषण 2026 मध्ये संगीत क्षेत्रासाठी कोण सन्मानित झाले? उत्तर आहे ऑप्शन ए, अलका याग्निक. सुप्रसिद्ध गायिका अलका याग्निक यांना पद्मभूषण मिळाला. प्रश्न 12वा. पद्मभूषण 2026 मध्ये क्रीडा क्षेत्रासाठी कोण सन्मानित झाले? उत्तर आहे ऑप्शन सी, विजय अमृतराज. टेनिसपटू विजय अमृतराज यांना पद्मभूषण देण्यात आला. प्रश्न 13वा. पद्मभूषण 2026 मध्ये व्यापार व उद्योग क्षेत्रासाठी कोण सन्मानित झाले? उत्तर आहे ऑप्शन सी, उदय कोटक.
बँकिंग व उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी उदय कोटक यांना पद्मभूषण मिळाला. प्रश्न 14वा. पद्मभूषण 2026 मध्ये अभिनय सिनेमा क्षेत्रासाठी कोण सन्मानित झाले? उत्तर आहे ऑप्शन सी, ममूटी. ज्येष्ठ अभिनेते ममूटी यांना सिनेमा क्षेत्रात पद्मभूषण देण्यात आला. प्रश्न 15वा. पद्मभूषण 2026 मध्ये सार्वजनिक सेवा क्षेत्रासाठी कोण सन्मानित झाले? उत्तर आहे ऑप्शन बी, भगतसिंग कोश्यारी. सार्वजनिक जीवनातील योगदानासाठी भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण मिळाला. प्रश्न 16वा. पद्मभूषण 2026 मध्ये सामाजिक कार्यासाठी कोण सन्मानित झाले? उत्तर आहे ऑप्शन ए, एस.के.एम. महिलानंदन. सामाजिक कार्यासाठी एस.के.एम. महिलानंदन यांना पद्मभूषण देण्यात आला. प्रश्न 17वा. पद्मभूषण 2026 मध्ये वैद्यकीय क्षेत्रासाठी कोण सन्मानित झाले? उत्तर आहे ऑप्शन ए, डॉक्टर नोरी दत्तात्रेयुडू. कर्करोग उपचार क्षेत्रातील योगदानासाठी डॉक्टर नोरी दत्तात्रेयुडू यांना पद्मभूषण मिळाला. प्रश्न 18वा. पद्मभूषण 2026 मध्ये मरणोत्तर सन्मान कोणाला मिळाला? उत्तर आहे ऑप्शन बी, पीयूष पांडे. प्रसिद्ध जाहिरात तज्ज्ञ पीयूष पांडे यांना मरणोत्तर पद्मभूषण देण्यात आला. प्रश्न 19वा. पद्मभूषण कोणत्या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, 3रा. पद्मभूषण हा भारतातील 3ऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे. प्रश्न 20वा. पद्म पुरस्कार देण्याचा समारंभ साधारणपणे कुठे होतो? उत्तर आहे ऑप्शन सी, राष्ट्रपती भवन. पद्म पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती भवनात होते. प्रश्न 21. पद्मश्री 2026 मध्ये विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रासाठी कोण सन्मानित झाले? उत्तर आहे ऑप्शन ए, ए.ई. मृत्युर्नायगम. विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानासाठी ए.ई. मृत्युर्नायगम यांना पद्मश्री देण्यात आला. प्रश्न 22वा. पद्मश्री 2026 मध्ये कला क्षेत्रासाठी कोण सन्मानित झाले? उत्तर आहे ऑप्शन ए, अनिल कुमार रस्तोगी. अभिनय कला क्षेत्रातील योगदानासाठी अनिल कुमार रस्तोगी यांना पद्मश्री मिळाला. प्रश्न 23वा. पद्मश्री 2026 मध्ये व्यापार व उद्योग क्षेत्रासाठी कोण सन्मानित झाले? उत्तर आहे ऑप्शन ए, अशोक खाडे. व्यापार व उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी अशोक खाडे यांना पद्मश्री देण्यात आला. प्रश्न 24. पद्मश्री 2026 मध्ये साहित्य व शिक्षण क्षेत्रासाठी कोण सन्मानित झाले? उत्तर आहे ऑप्शन ए, अशोक कुमार हालदार. साहित्य व शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी अशोक कुमार हालदार यांना पद्मश्री मिळाला. प्रश्न 25वा. पद्मश्री 2026 मध्ये सामाजिक कार्यासाठी कोण सन्मानित झाले? उत्तर आहे ऑप्शन ए, अनके गौडा एम. सामाजिक कार्यासाठी अनके गौडा एम यांना पद्मश्री देण्यात आला. प्रश्न 26. पद्मश्री 2026 मध्ये क्रीडा क्षेत्रासाठी कोण सन्मानित झाले? उत्तर आहे ऑप्शन ए, बलदेव सिंग. क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी बलदेव सिंग यांना पद्मश्री मिळाला.
प्रश्न 27. पद्मश्री 2026 मध्ये वैद्यकीय क्षेत्रासाठी कोण सन्मानित झाले? उत्तर आहे ऑप्शन ए आर्मिडा फर्नांडिस. बालरोग वैद्यकीय सेवेसाठी आर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री देण्यात आला. प्रश्न 28. पद्मश्री 2026 मध्ये खालीलपैकी कोण महिला पुरस्कारार्थी आहेत? उत्तर आहे ऑप्शन सी दोन्ही, ए अँड बी. अलका याज्ञिक आणि आर्मिडा फर्नांडिस. अलका याज्ञिक व आर्मिडा फर्नांडिस या दोघांनीही पद्म पुरस्कार मिळाले. प्रश्न 29. पद्म पुरस्कार 2026 मध्ये मरणोत्तर सन्मान म्हणजे काय? उत्तर आहे ऑप्शन सी मृत्यूनंतर दिलेला पुरस्कार. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर दिला जाणारा सन्मान म्हणजेच मरणोत्तर सन्मान. प्रश्न 30. पद्म पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिले जातात? उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व, कला, समाजसेवा, विज्ञान, क्रीडा इत्यादी. पद्म पुरस्कार विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिले जातात. प्रश्न 31. पद्म पुरस्कारांची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे ऑप्शन सी 1954. पद्म पुरस्कारांची सुरुवात 1954 साली झाली. प्रश्न 32. पद्मश्री हा कोणत्या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे? उत्तर आहे ऑप्शन डी 4. पद्मश्री हा 4थ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे. प्रश्न 33. पद्मभूषण हा कोणत्या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे? उत्तर आहे ऑप्शन बी 3. पद्मभूषण हा 3ऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे. प्रश्न 34. पद्म पुरस्कार कोणत्या मंत्रालयाद्वारे घोषित केले जातात? उत्तर आहे ऑप्शन सी गृह मंत्रालय. पद्म पुरस्कारांची यादी गृह मंत्रालय जाहीर करते. प्रश्न 35. पद्म पुरस्कार कोणत्या देशाचा नागरी सन्मान आहे? उत्तर आहे ऑप्शन बी भारत. पद्म पुरस्कार हे भारत देशाचे नागरी पुरस्कार आहेत. प्रश्न 36. पद्म पुरस्कारांमध्ये किती प्रकार आहेत? उत्तर आहे ऑप्शन बी 3. पद्मविभूषण, पद्मभूषण व पद्मश्री असे 3 प्रकार आहेत. प्रश्न 37. पद्म पुरस्कारांसाठी परदेशी नागरिक पात्र असतात का? उत्तर आहे ऑप्शन बी होय. परदेशी नागरिकांनाही पद्म पुरस्कार दिले जाऊ शकतात. प्रश्न 38. पद्म पुरस्कारांची शिफारस कोण करू शकतो? उत्तर आहे ऑप्शन सी सामान्य नागरिक ही. कोणताही भारतीय नागरिक पद्म पुरस्कारासाठी नाव सुचवू शकतो. प्रश्न 39. पद्म पुरस्कारांचा मुख्य उद्देश काय आहे? उत्तर आहे ऑप्शन सी उत्कृष्ट सेवेचा सन्मान. समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करणे हा उद्देश आहे. प्रश्न 40. पद्म पुरस्कारांचे वितरण साधारणपणे कोणत्या महिन्यात होते? उत्तर आहे ऑप्शन बी मार्च आणि एप्रिल. राष्ट्रपती भवनात मार्च किंवा एप्रिलमध्ये समारंभ होतो. प्रश्न 41. पद्म पुरस्कारांमध्ये सर्वोच्च पुरस्कार कोणता? उत्तर आहे ऑप्शन सी पद्मविभूषण. पद्म पुरस्कारांमध्ये पद्मविभूषण सर्वोच्च आहे. प्रश्न 42. पद्म पुरस्कार स्वीकारणे बंधनकारक आहे का? उत्तर आहे ऑप्शन बी नाही. इच्छेनुसार पुरस्कार नाकारता येतो. प्रश्न 43. पद्म पुरस्कार रद्द केला जाऊ शकतो का?
उत्तर आहे ऑप्शन बी होय. गैरवर्तन आढळल्यास पुरस्कार रद्द होऊ शकतो. प्रश्न 44. पद्म पुरस्कारासोबत काय दिले जाते? उत्तर आहे ऑप्शन सी पदक व सन्मानपत्र. पद्म पुरस्कार पदक व प्रमाणपत्र दिले जाते. प्रश्न 45. पद्म पुरस्कारात रोख बक्षीस दिले जाते का? उत्तर आहे ऑप्शन बी नाही. पद्म पुरस्कारात रोख बक्षीस नसते. प्रश्न 46. पद्म पुरस्कार कोणत्या भाषेत घोषित केले जातात? उत्तर आहे ऑप्शन सी हिंदी व इंग्रजी. अधिकृत यादी हिंदी व इंग्रजीत प्रसिद्ध होते. प्रश्न 47. पद्म पुरस्कारांचा समावेश कोणत्या परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे? उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. UPSC, पोलीस भरती, MPSC. चालू घडामोडी म्हणून सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे आहेत. प्रश्न 48. पद्म पुरस्कारांची निवड कोण करते? उत्तर आहे ऑप्शन सी समिती. केंद्र सरकारची विशेष समिती निवड करते. प्रश्न 49. पद्म पुरस्कारात महिला सहभाग वाढवण्याचा उद्देश आहे का? उत्तर आहे ऑप्शन बी होय. महिलांचा सहभाग वाढवण्यावर भर दिला जातो. प्रश्न 50. पोलीस भरती 2025 साठी पद्म पुरस्कारांचा अभ्यास का महत्त्वाचा आहे? उत्तर आहे ऑप्शन बी चालू घडामोड. पद्म पुरस्कार हे चालू घडामोडींचा महत्त्वाचा भाग आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पद्म पुरस्कार 2026 यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहिले, जे पोलीस भरती 2025 साठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.